ओ महाराज, ज्या रावणाकडे एवढी संपत्ती, म्हणजे बघा ना तुम्ही, 7 कोटी गरजेची, लंका सोन्याची, आता त्याला जावं लागलं तर आपण कोण येऊ? किडे मुंगळे. आणि आपण म्हणतो माझ्याकडे एवढी जमीन, माझ्याकडे एवढं तोळं सोनं. अरे एखादी गाडी जरी घेतली 5-50 लाखाची, तो स्टेटसला टाकतो आणि कॅप्शन मध्ये लिहितो, घेतला बरं का घोडा, घेतला बरं का हत्ती. घेल तर हत्ती आणि ती पण हत्ती हो, कॅश नाही बरं का. रामकृष्ण अरे मंडळी. तर पब्लिक सांगायचा विषय एवढाच की जो आलाय त्याला जावंच लागणार आहे, हा तर निसर्गाचा नियम आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे येताना पण मोकळा आला आणि जाताना पण मोकळाच जायचंय. फक्त सोबत येणार ते फक्त कर्माची, कर्तव्याची शुधरी. आणि जर संपत्तीचं मधलं जर म्हटला तर फक्त आणि फक्त 1 रुपया ठोकळा तो पण कपाळावर. आणि मला म्हणते तुम्ही कोणा करता कामात आहे? तुमच्या पोरां करता, नातान करता. अरे छे, अरे तेच नातू, पंतू, सुना, बायका, पोरं तुमचा अंत्यविधी घरी करून आल्यानंतर आंघोळ किंवा हातपाय दृश्य घरात एंट्री करते नाही, आणि तुम्ही म्हणत्या नातान करता, पोरां करता कमवतोय. मी तर म्हणतो पब्लिक अमरधाम आहे ना, गावाच्या बाहेर नसून ना येशी मध्ये पाहिजे. दररोज बघितले प्रत्येकाला आठवण होईल, कारण आपल्याला एक दिवस जायचंय. आणि हा उरला प्रश्न तो भाऊबंद आणि नातेवाईकांचा. अरे नातेवाईकांना भाऊबंद माहितीये काय म्हणत्या? ज्या दिवशी तुमचा दाव किंवा श्राद्ध राहील ना, आणि ते नेमकं उन्हाळ्यामध्ये येऊ द्या, ते म्हणत्या काय माहितीये का? अरे मठ्ठा पाहिजे होता, मठ्ठा लिहून होतं बरं का. चला, जय श्रीराम.